खूप खूप स्वागत आपल्या सर्वांचे. मी मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अविस्मरणीय आहे, कारण अनेक नामांकित, प्रतिभावंत, ज्ञानवंत आणि विचारवंत व्यक्तिमत्व आपल्यात उपस्थित आहे. विशेष करून कार्यक्रमाला लाभलेले सर्व उपस्थित मान्यवरांचे आमच्या ज्ञानमाता परिवाराद्वारे त्यांच्या महान कार्याचा गौरव व्हावा म्हणून विनम्र मनाने सन्मानित करत आहोत. सत्कार समारंभ. धन्यवाद सर. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रेव्हरंड डॉक्टर फादर अन्से धन्यवाद फादर देऊन करतील. टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद फादर. या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आता आपण गौरव करणार आहोत. आयुष्याच्या गडावरती ध्वज रोविला यशाचा, आयुष्याच्या गडावरती ध्वज रोविला यशाचा, मनापासून गौरव करतो तुमच्या या. जोरदार टाळ्यांच्या गजरात या लहान बालकाचे आपण अभिनंदन करूया. द्वितीय क्रमांक मिळवला आहे प्राची किशोर भुरकुड. अभिनंदन मिंताक्षू आणि प्राची आपले. यानंतर येत आहे इयत्ता चंचल मुकेश खेरनार. अभिनंदन चंचल. द्वितीय क्रमांक पटकावला आहे आदित्य दिलीप पवार. खूप खूप अभिनंदन मुलांनो. यानंतर येत आहे तिसरीत प्रथम क्रमांकाची मानकरी चिमडा. द्वितीय क्रमांक पटकावला आहे स्वर्णा श्याम गिंभल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या लहान मुलांच्या विजयासाठी. पुढे येत आहे इयत्ता चौथीत प्रथम क्रमांक सायमन वरठा. अभिनंदन आरुषी. द्वितीय क्रमांक पटकावला आहे अक्षरा यशवंत मोरे. या सर्व विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे. द्वितीय क्रमांक मिळवला आहे प्रतीक धीरेश घाटाळ. या बालकांचा उत्साह वाढवण्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत बंधू भगिनींनो. इयत्ता सातवीत प्रथम क्रमांक पटकावणारे विद्यार्थी आहे इलाक युवराज गोरोळे. अभिनंदन इलाक. द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे सुदीप सुरेश रावते. यानंतर येत आहे इयत्ता सातवीत प्रथम क्रमांकाची मानकरी आहे अभिनंदन करिमा. व द्वितीय क्रमांक पटकावला आहे अनमोल आरिफ गावित. पुढे येत आहे इयत्ता आठवीत प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे प्रितेश राजेश चिमडा. प्रितेश राजेश चिमडा.
द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे तेजस्विनी सायमन वरठा. अभिनंदन प्रितेश आणि तेजस्वी आपले. मान्यवरांचे आभार. या अभिनंदन संजना. द्वितीय क्रमांक मिळवला आहे पायल गणपत चिमडा. यानंतर इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेत महाला याने SSC परीक्षेमध्ये 84% गुण मिळवून यश संपादन केले आहे. त्याच्या या मोठ्या यशाबद्दल आपण जोरदार टाळ्यांनी त्याचे अभिनंदन करूया. खूप खूप अभिनंदन शुभम तुझे. परीक्षेत 80% गुण मिळवून यश संपादन करणारी आमची द्वितीय क्रमांकाची मानकरी आहे कुमारी शीतल लक्ष्मण खरपडे. खूप या ठिकाणी अतिथी म्हणून लाभलेले योगेश पाटील सरांचे देखील या कार्यक्रमात उपस्थिती दाखवली म्हणून आपण त्यांचेही माननीय मॅनेजर हे शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतील. योगेश पाटील सरांचा सत्कार. मधुर सरांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन हृदयस्पर्शी संदेश आमच्या विद्यार्थ्यांना द्यावा. श्रीयुत गुड इवनिंग ऑल. फादर साहब ने मुझे कहा कि मैं इस इवेंट में एज चीफ गेस्ट आऊँ और 2 शब्द मराठी में बोलूँ. यहाँ के बच्चों की मराठी सुन के मैं सच में परेशानी में बढ़ गया. ये सोच के अगर मैंने मराठी बोल दी तो कहीं इनका भविष्य खतरे में ना आ जाए. तो मैंने फिर से आज फादर साहब से अभी 2 मिनट पहले परमिशन ली कि क्या मैं हिंदी में बोल सकता हूँ. एंड आई एम थैंकफुल उन्होंने मुझे अपने आप को आपके सामने हिंदी में बोलने के लिए एज परमिशन दे दिया. वेल बहुत सुंदर सभा है ये और यहाँ उपस्थित होने के बाद मैं पूरे 27 साल पीछे चला गया. 1996 27 मार्च मेरा 10th का लास्ट डे ऑफ स्कूल था. मैं भी एक मिशनरी स्कूल से पढ़ा हूँ. मेरा स्कूल का नाम आवर लेडी ऑफ नाजरत हाई स्कूल है जो कि मुंबई में है. हमारे स्कूल के प्रिंसिपल भी फादर और नन हुआ करते थे. तो उनकी बहुत पुरानी और एक सुंदर शिक्षा जो मुझे आज पूरे 27 साल के बाद याद आई वो मैं शायद आपके साथ 2 मिनट में शेयर करना चाहता हूँ. वो कहते थे कि बच्चे स्कूल में पढ़ने आते हैं, उनके माँ बाप उन्हें पढ़ने भेजते हैं, तो बच्चे क्या सीखते हैं. तो हमारा एज अ स्टूडेंट विद दैट एज, उस उम्र में हमने हाथ उठाया, हमने कहा हम हिंदी सीखते हैं, हम मराठी सीखते हैं, मैथ सीखते हैं, फिज़िक्स सीखते हैं, हिस्ट्री सीखते हैं. तब हमारे प्रिंसिपल ने कहा नहीं, आप इनमें से कोई भी चीज़ नहीं सीखते. आप स्कूल आते हैं तो मात्र ये 4 चीज़ सीखने के लिए. सबसे पहले आप जब स्कूल आते हैं तो मित्र, टीचर्स, प्रिंसिपल, नन्स मिलके सुबह 7 बजे एक मॉर्निंग प्रेयर करते हैं. आई होप यहाँ पे वो फॉलो होता है. ये मॉर्निंग प्रेयर करने के पीछे का कारण क्या है? कारण ये है कि सद्गुरु के साथ जुड़े रहना, परमात्मा के साथ जुड़े रहना. भले कितने ही ऊंचे और बड़े कितने ही ओहदे पे चले जाए आप ये ना बोले इस सृष्टि का जो क्रिएटर है उसे आप कभी भी बाईपास नहीं कर सकते. तो ये मॉर्निंग प्रेयर्स आपको उस परमात्मा के साथ जोड़ता है. नंबर 2,
आप अपनी मर्जी से अपने वक्त पे स्कूल नहीं आते। स्कूल में एक वक्त होता है, सुबह का वर्ग शायद 7 से 12 या 1, या दोपहर का, सो whichever, बट स्कूल में अपने बच्चे अपनी मर्जी से नहीं आते, वो अपने वक्त पे आते हैं और स्कूल छूटने का एक वक्त होता है, उस वक्त पे जाते हैं। इसे टाइम डिसिप्लिन कहते हैं। याद रखिए बच्चों, अगर आप वक्त को तवाज़ु नहीं दोगे तो वक्त आपको तवाज़ु नहीं देगा। तो ये दूसरी शिक्षा है जो आप स्कूल में सीखते हैं, वक्त का इम्पोर्टेंस, जिसे टाइम इम्पोर्टेंस कहते हैं। तीसरी चीज़ जो आप सीखते हैं, आप भले ही कितने ही अमीर के बच्चे हो या भले कितने ही गरीब के बच्चे हो, आपको स्कूल में एक यूनिफॉर्म सिस्टम फॉलो करना पड़ता है। ये यूनिफॉर्म सिस्टम इक्वालिटी लाता है, ह्यूमैनिटी लाता है, वाइजनेस लाता है। ये बताता है कि उस परमात्मा ने घड़ाए हुए हम बच्चों को भेदभाव करने वाला कोई नहीं है, ना वो पैसा है ना वो कपड़ा है। और वो चौथी सबसे इम्पोर्टेंट चीज़ जो स्कूल आपको सिखाती है, जिसके लिए आप कल तैयार होते हो, जिसके लिए आज आप एज अ स्टूडेंट और शायद 27 साल के बाद किसी प्लांट के हेड, कहीं पे बहुत बड़े ओहदे पे ऑफिसर, बहुत बड़े इंडस्ट्रियलिस्ट कहलाए जाओगे, वो है डिसिप्लिन। डिसिप्लिन आज मुश्किल है बट आने वाला वक्त को आसान करता है। तो ये 4 चीज़ें जो आज आप आपके बच्चों को सिखा रहे हैं स्कूल भेज के, आप उन्हें कल के बड़े शिक्षक और बड़े शिक्षण के लिए तैयार करते हैं, ताकि वो कल जब असली मैदान में उतरे तो उस मैदान में जाने के बाद इन 4 चीज़ों को इस्तेमाल करने के बाद अपनी हुनर का पूरी तरह से डेमोन्स्ट्रेट करें। मुझे ये बात सुन के बहुत अच्छी लगी, और अदर यहाँ पे आने के बाद यहाँ के कल्चर और DNH की प्रथा और हिस्ट्री जिस तरह से बच्चों ने एक नाटक के रूप में दर्शाया है, शायद मैं कोशिश करके गूगल में सर्च करूं या कोई किताब पढूं, मैं इतने गहराई में नहीं समझ पाया। इसीलिए मैं इस स्कूल के सारे टीचर्स के साथ जुड़े हुए सारे हेल्पर्स, जो भी एसोसिएट्स हैं, उसे तहे दिल से शुक्रिया करता हूँ। और इस बात से मैं आखिरी 2 शब्द ये कहूँगा कि मदर टेरेसा ने कहा था कि अगर आपको किसी देश का नष्ट करना है तो वहाँ से एजुकेशन को भगा दो। जहाँ पे एजुकेशन नहीं है वहाँ पे दुष्काल नक्की है, और जहाँ पे एजुकेशन है वहाँ पे सब कुछ है। तो मैं बहुत दिल से ये स्कूल और इस इंस्टीट्यूट से जुड़े हुए हर एक इंसान की आई वुड से फ्रॉम बॉटम ऑफ माई हार्ट आई कॉन्ग्रेचुलेट यू। आप इस देश का भविष्य गढ़ा रहे हैं और इससे बड़ा नोबेल कॉज हो ही नहीं सकता। थैंक यू अँड कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू ऑल। बद्दल खूप खूप धन्यवाद। यानंतर मी विनंती करते की ज्यांनी आपल्या विचार व कृतीतून आजच्या तरुण पिढीसमोर आदर्श ठेवला, असे आदरणीय रेव्हरंड फादर डायगोजी यांनी आपले विचार या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करून आम्हास मार्गदर्शनाचा लाभ द्यावा। सन्माननीय रेव्हरंड फादर डायगोजी। अपना सर्वांना नमस्कार। कोशिश करता हूँ मराठी में भाषण करने के लिए, अगर गलती हो गई तो माफ करना। ज्ञान माता हाई स्कूल खानवेल आयोजित वार्षिक दिन कार्यक्रमात उपस्थित आजचे प्रमुख अतिथी श्री मधुर परब सर, मिशन सुपीरियर मिशन ऑफ दामन रेव्हरंड फादर अन्सेल्मो डिसोजा, ज्ञान माता हाई स्कूलचे मॅनेजर फादर विक्टर डिसोजा, ज्ञान माताचे प्रिन्सिपल फादर ॲशली कुतिनो व उपस्थित सर्व फादर्स, सिस्टर्स, शिक्षक, सुजाना, पालकवर्ग व माझ्या प्रिय मुलांनो, सर्वप्रथम मी स्वर्गवासी रेव्हरंड फादर जोसेफ मेनेझेस यांच्या पवित्र
स्मृतीला वंदन करून माझ्या भाषण शब्दांना सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहणे, या कार्यक्रमात सहभागी होणे नसतो. खरं तर इथे उपस्थित सर्वांसाठीच खूप आनंदाचा व भाग्याचा हा दिवस आहे. इथे उपस्थित बरेच जण फादर जोसेफ मेनेझेस यांना जवळ ओळखत असतील. त्यांच्या जीवनाचा तुम्ही जवळून अनुभव घेतला असेल. आज प्रत्येकच्या मनात एकच नाव आहे, ते म्हणजे फादर जोसेफ मेनेझेस. हे फादर कोण आहे, कैसे होते, क्या काम केले, हे आपण नाटकाद्वारे पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने इस्पाटलेला एक हाडाचा मिशनरी म्हणजे फादर जोसेफ मेनेझेस, असा मी त्यांचा अनुभव घेतला आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे आणि आपल्या जीवनाचे ध्येय ठरवले होते. 1950चा काळ सर्व दृष्टीने कठीण काळ होता. खूप कठीण आपल्या जीवाचे खूप कठीण प्रसंगांना फादर जोसेफ मेनेझेसने सामोरे जावे लागले, पण ते गडबडले नाही किंवा मागे सरले नाही. आज आपण त्याच नावाने इथे एकत्र जमलेले आहोत. त्यांचे मनापण सिद्ध होते. मरावे परी कृतिरूपे उरावे, मरावे परी कृतिरूपे उरावे, हे म्हणणे फादर जोसेफ मेनेझेसने आपल्या जीवनाद्वारे सिद्ध करून दाखवले आहे. आज मी विशेष अभिनंदन करून इच्छितो. ज्ञानमाता शाळेचे मॅनेजर फादर विक्टर डिसोजा, ज्ञानमाताचे प्रिन्सिपल फादर एशली कुतिनो, शाळेचे शिक्षक कर्मचारी व खास करून सर्व विद्यार्थ्यांचे फादर मेनेझेस यांच्या 100वा जन्म जयंती निमित्त त्यांना आदरांजली म्हणून या सुंदर कार्यक्रम तुम्ही घडून आणला. खरे पाहता आजचा दिवस ज्ञानमाता शाळेच्या इतिहासाला खूप मोठा दिवस आहे. एखादा व्यक्तीचे जीवन 1.5-2 तासांत नाटकाच्या रूपाने दाखवणे हे सोपे नाही. फादर मेनेझेसचे जीवनाबरोबरच दादरा नगरहवेलीच्या जीवन परंपरेय दाखवण्याचा तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या कलागुणांना तुम्ही प्रोत्साहन देता. हे उत्तम शिक्षणाचे लक्ष्य आहे. फादर मेनेझेस सारखा अनेक मिशन यांनी लावलेले शिक्षणाचे रोपटे आज सुमारे 75 वर्षांनंतर
एक वादरुसात रूपांतरित झाले आहे. प्रिय शिक्षकांनो व पालकांनो, तुमच्या हाताने प्रत्येक बालक परमेश्वराचे प्रतिरूप आहे. म्हणून सर्वपुणी प्रत्यांनी त्यांना उत्तम माणूस बनवण्याचे सर्वोदय प्रयत्न करा. प्रिय मुलांनो, आई वडील आणि शिक्षक तुमचे उत्तम मार्गदर्शक आहेत. त्यांचे एका आईच्या जगात योग्य तेच शिक्षणे रूप गरजेचे आहे. प्रिय बंधू भगिनींनो, फादर जोसेफ मेनेजिस देवाला आवडेल असेच जीवन जगले. आज त्यांची प्रेरणा घेऊन आपले जीवन सुद्धा देवाला आवडेल असे जगात संदेश या नाटकावर घेऊया. मी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन करतो. तुमच्या पुढल्या वाटचालीसाठी अभिनंदन देतो आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आभारी. गॉड ब्लेस यू. आणि आपले अनमोल विचार आपल्याला दिले त्याबद्दल पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचे अभिवादन करूया. कार्यक्रमाला पुढे नेत मी पुन्हा एकदा सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी मी मान्यवरांना समोरच्या आसनावर आसनस्थ होण्याची विनंती करते. एक सुंदर प्रसन्न पहाट उगवली आहे. सर्वत्र पक्ष्यांचा सुमधुर किलबिलाट कानावर पडत आहे. आज फादर खानवेलला जाण्याची तयारी करीत आहेत. ते हा प्रवास घोड्यावरून करतात. या प्रवासात एक भयानक संकट त्यांची वाट पाहत असतं. थांब थांब, मला समजलं. तो पुढे आहे ना. घाबरू नको, त्याला जाऊ दे. तो ह्या जंगलाचा राजा, त्याचीच जागा. तर काय करू, त्याला जाऊ दे, मग आपण जाऊ. कितना डरावना प्रसंग था वो. इतना बड़ा बाग और फादर जी अकेले थे, पर डरे नहीं बिल्कुल. उनके तो जान पर बने आई थी नहीं. हाँ, तो साहब, फादर जी के जीवन में बड़े ही कठिन प्रसंग आए. कच्ची पहाड़ी रास्ते, ना गाड़ी ना कुछ, पर वे डरे नहीं साहब. उन्होंने अपना सेवा कार्य जारी रखा. कभी पैदल तो कभी घोड़े पर सवार होकर वे आगे ही बढ़ते रहे. यहाँ खानवे में उन्होंने क्या कार्य किया. फादर जी ने खानवेल में भी बहुत कार्य किया. खास बात की, उन्होंने खानवेल में बच्चों के लिए हॉस्टल चालू किया. बच्चों पर तो फादर जी का बहुत प्रेम था. अरे इकडे आउट 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 जय ख्रिस्त मुलांनो, तुम्ही बेस ना सर्व. आम्ही बेस आहोत.
तुम्ही कसे आहे फादर? मी पण बेस. चला सर्वजण इकडे या. चला मला सांगा, कोणाला फादर सिस्टर व्हायचं आहे? फादर, मला सिस्टर व्हायची आहे. मी ऋषी बिल्डरची खंडू मास्तरची पोरगी. व्हेरी गुड लुसी. मला फादर व्हायचे आहे. तुझं नाव काय रे? फादर, मी रमेश माहले. माझी फादर व्हायची इच्छा आहे. फार बेस्ट, फार बेस्ट. गॉड ब्लेस यू. फादर, मला सिस्टर बनायचे आहे. भाभी, पोसायला सिस्टर नाही बनाय हो, तू फादर बन. पोरा हो, देव तुमची इच्छा पूर्ण करो. पोरांनो, खूप खूप शिकायचा, पुढे जायचा. आपला वर्ग नेहमी पहिला ना. आपण देवाचे नेहमी आभार मानूया. फादर, मला पण फार शिकायचं आहे, पण माझ्या आई बाकडं पैसे नाही. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. मी तुम्हाला मदत करीन, पण तुम्ही खूप शिकायचा. चला आता आपण लापसी खाऊ. फार टेस्टी लापसी बनवली आहे असं मास्तर सांगत होता. चला चला, मजा येईल. थांबा थांबा फादर, आम्ही तुम्हाला एक नाच करून दाखवतो. तुम्ही बसा. आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही, आता भिडायचं नाही. आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय. अडका तुम्हाला सोसायचं नाही. आपली यारी लय भन्नाट हाय. आपली यारी लय भुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय. आपली यारी लय भुंगाट हाय. हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी. आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय. ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय. दोस्ती आपली तुटणार नाही. सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लय भन्नाट हाय. आपली यारी लय भुंगाट हाय. व्हेरी गुड मुलांनो, तुमचा नाच मला खूपच आवडला. खूप खूप मोठे व्हा. पढ़ाई के लिए बहुत प्रोत्साहित करते थे. कभी पैसों की मदद भी किया करते थे. अरे वाह, बहुत खूब, बहुत ही इंटरेस्टिंग. फादर जी ने शिक्षा के लिए बड़ा ही अच्छा कार्य किया. और बताइए उनके जीवन के बारे में. एक बार फादर जी हॉस्टल के बच्चों के साथ गांव में गए थे. वहां एक घटना घटी. काय सांगा, अशी कशी नाही राहायची तुमची पोरगी. आम्ही एवढा पैसा खर्चला, एवढा पैसा द्यायचा कोण? कोढा केवढा पैसा खर्चला तुम्ही? हो, तुमच्या पोसा कोढा त्रास देतो आमचे पोरगीला. काय त्रास देतो? कामच तर करायला सांगतो ना. काम तर पोरगीच्या जातीला कराच लागेल ना. अरे
पण ओढीची आमची पोरगी कोढाक काम करील तो बारीकसा जीव. तुमचे पोरगीला काही काम जमा नाही, नुसती जगी तुमची पोरगी. असा आमची पोरगी जगीना तुमच्या पोसा पका कामाच्या तो उजमाळी आम्हावर सिर जोर कर. ओय, जोर कोणावर करत आहात? एकूच दिन ना तर वालच जो करेन एकोकला. अरे असा भांडण नको करा. मला कोणीतरी निरोप दिला काय तुमचा पोरावरून भांडण झुपला आहे. अरे तुम्हाला काय समज नाही काय? एक तर तुमचे पोराचा पटला ना ती हारी राहायला लागले, शाळा पण मधीच सोडली, तिचं वय पण कमी. तुम्ही तिला का नाही समजवला पुढं ना? आता लागले हात झॉम्बी कराया. ते काही नाही, आम्ही 5 मांडले आता फैसला करतो. पोरगा ना पोरगीला चांगला शिकू द्या ना मग तिचा लगीन करा. आता भांडण करू नको ना. आपणे आपल्या रीतीनुसार काडीमोड करू नाही, भांडण संपवून टाकू. आता गाड्या मोडले हा, आता भांडण नको कर जा. भावो, पंचाही एकदम बरोबर सांगितला. तुम्ही लहान वयात मुलाचं लग्न करतात, हा कायद्यासमोर गुन्हा आहे. हा बालविवाह आहे. मुलीचा वय 18 ना मुलाचा वय 21 झाल्या बगर त्यांचा लगीन नाही करता येत. हे मुलाचं शिकायचं वय आहे, ते ना शिकू द्यास. फादर, तुम्ही सांगता ते एकदम बरोबर आहे, पण हे यांना समजतच नाही ना. लगीन म्हणजे याला पोर खेळ वाटे ना. ठीक आहे, आता भांडण मिटलं आहे, गाडी मोड झाला आहे. चला जरा तूरभूर नाचो.